गाईज, स्वागत आहे एक्झाम साहित्य दीप ॲप तथा यूट्यूब चॅनलवरती. जर काही क्वेरी असतील तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क साधायचा आहे. पाहूयात अध्यापनाची वैशिष्ट्ये आणि त्यावरील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासहित. पाहूयात अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत. अध्यापन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. अध्यापन ही केवळ माहिती देण्याची कृती नसून ती एक गुंतागुंतीची आणि बहुआयामी प्रक्रिया आहे. उत्तम अध्यापनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया, डायनामिक अँड कंटिन्युअस प्रोसेस. संकल्पना काय आहे पाहूया. अध्यापन हे काळ, ठिकाण आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलत असते. ती एक स्थिर प्रक्रिया नाही, तर ती सतत चालणारी प्रक्रिया आहे, कंटिन्युअस चालणारी क्रिया आहे. उदाहरण पाहूया. पूर्वी अध्यापन केवळ फळा आणि खडू, ब्लॅकबोर्ड अँड चॉक वापरून होत असे, पण आता ते स्मार्ट बोर्ड, प्रेझेंटेशन्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं झूम, गुगल मीट इत्यादी. त्रिकोणात्मक प्रक्रिया. संकल्पना काय आहे पाहूया. शिक्षण तज्ञ जॉन डुई यांच्या मते अध्यापनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक वातावरण किंवा अभ्यासक्रम. या तिन्हींच्या एकत्रीकरणातूनच अध्यापन यशस्वी होते. उदाहरणार्थ पाहूया. वर्गात जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना गणिताचे सूत्र समजावून सांगतात तेव्हा हा त्रिकोण पूर्ण होतो. पुढचं वैशिष्ट्य आहे निदानात्मक आणि उपचारात्मक, डायग्नोस्टिक अँड रिमेडियल. संकल्पना काय आहे. उत्तम अध्यापन विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू किंवा अडचणी ओळखते, म्हणजेच निदान करते आणि त्यावर योग्य ते उपचार शोधून काढते. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याला व्याकरणाचे नियम समजायला अवघड जात असतील तर शिक्षक त्याला अधिक सोप्या उदाहरणाद्वारे किंवा वेगळ्या पद्धतीने तो विषय समजावून सांगतात. पुढचं वैशिष्ट्य आहे परस्पर संवादी आणि संप्रेषण आधारित, इंटरॅक्टिव्ह अँड कम्युनिकेशन बेस्ड. संकल्पना काय आहे की अध्यापनात प्रभावी संवाद, कम्युनिकेशन अत्यंत महत्वाचं असते. यात केवळ शिक्षक बोलत नाही तर विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. उदाहरणार्थ, वर्गात जागतिक तापमानवाढ या विषयावर चर्चासत्र आयोजित करणे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आपली मते मांडतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. पुढचं वैशिष्ट्य आहे बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य, इंटेलेक्च्युअल अँड प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी. संकल्पना काय आहे पाहू. अध्यापनासाठी विषयाचे सखोल ज्ञान, मानसिक तयारी आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक असतात. हे एक उच्च दर्जाचे बौद्धिक कार्य आहे. उदाहरणार्थ, नवीन विषय शिकण्यापूर्वी प्राध्यापकाला स्वतः अनेक संदर्भ ग्रंथाचे वाचन आणि संशोधन करून परिपूर्ण तयारी करावी लागते. यावर आधारित काही प्रश्न आहेत, पाहूया. प्रश्न आहे, पूर्वी शिक्षक फक्त खडू व फळा वापरत आता ते स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, झूम वर शिकवतात. हे अध्यापनाच्या कोणत्या वैशिष्ट्याचे उदाहरण आहे. पर्याय पाहूयात. त्रिकोणात्मक प्रक्रिया, पर्याय बी निदानात्मक व उपचारात्मक, पर्याय सी आहे गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया, पर्याय डी आहे बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य. पाहूया. योग्य उत्तर आहे गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया. स्पष्टीकरण पाहूया. गतिमान म्हणजे डायनामिक, सतत हालचाल करणारे, बदलणारे, थबकून न बसणारे. अध्यापन ही कोरडी शिल्प, स्टॅच्यू, शिल्प नाही, ती एक नदी सारखी आहे जी सतत वाहत राहते, वळणे घेते, नवीन पाणी आत घेते. स्थिर, स्टॅटिक वर्सेस डायनामिक. स्थिर वर्सेस गतिमान, डायनामिक वर्सेस स्टॅटिक. जर अध्यापन स्थिर असते तर आजही आपण पाम लीव्हज वर किंवा काळ्या फळ्यावरच लिहित असतो, पण तसे नाही. काळानुसार साधनात बदल, टूल्स चेंज, खडू फळा, OHP प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, लॅपटॉप, ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाईक झूम, गुगल मीट एटसेट्रा. पद्धतींमध्ये बदल, मेथड्स चेंज. पूर्वी फक्त व्याख्यान, लेक्चर पद्धत होती, आता गटचर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन, व्यावहारिक प्रकल्प, प्रोजेक्ट्स, फ्लिप्ड क्लासरूम,
घरी व्हिडिओ पाहून शाळेत चर्चा, गॅमिफिकेशन, खेळातून शिक्षण या पद्धती आल्या. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदल. जुनी पिढी अधिकारवादी शिक्षकांना सहन करत होती. आजची पिढी जेनझी सहकारी, कोलॅबोरेटिव्ह आणि संवादी शिक्षकांना पसंत करते. त्यामुळे शिक्षकांनाही आपली शैली म्हणजे स्टाईल बदलावी लागते. सतत चालणारी कंटिन्युअस म्हणजे काय? अध्यापन फक्त शाळेच्या तासात संपत नाही. आज शिक्षक व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांच्या शंका सोडवतात, युट्यूबवर शिकवणाऱ्या व्हिडिओ शेअर करतात. कोरोनानंतर तर शिक्षण हे सर्वव्यापी झाले आहे. उदाहरणार्थ कल्पना करा, 1990 मध्ये एक शिक्षक भूगोल शिकवत होता. त्याच्याकडे जगाचा नकाशा मॅप होता. तो भिंतीला टांगून शिकवत असे किंवा दाखवत असे. आज 2024 मध्ये तोच विषय शिकवणारा शिक्षक गुगल वर जग फिरवतो. 3D व्ह्यू, एखाद्या ज्वालामुखीचा वास्तविक रिअल व्हिडिओ दाखवतो. विद्यार्थ्यांना व्हीआर व्हर्च्युअल रिअलिटी गॉगल लावून व्हर्च्युअल रिअलिटीच्या माध्यमातून गॉगल लावून त्या ज्वालामुखीच्या जवळ नेतो. जर विद्यार्थी आजारी असेल तर तो त्या दिवसाची रेकॉर्डिंग गुगल क्लासरूमवर टाकतो, जेणेकरून तो घरी बसून शिकू शकेल. हा बदल थांबला नाही, तो सतत चालू आहे, डायनामिक आहे. उद्या AI शिक्षक येतील तर पुन्हा बदल होईल. म्हणून अध्यापन ही गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण तज्ञ जॉन डुई यांच्या मते अध्यापनाच्या 3 मुख्य आधारस्तंभामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? पर्याय पाहूयात. A. फक्त शिक्षक आणि पाठ्यपुस्तके. पर्याय B. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक वातावरण किंवा अभ्यासक्रम. पर्याय C. फक्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक. पर्याय D आहे इमारत, फळा आणि खडू. तर योग्य उत्तर आहे शिक्षक, विद्यार्थी आणि औपचारिक वातावरण किंवा अभ्यासक्रम. स्पष्टीकरण पाहूयात. जॉन डुई हे आधुनिक शिक्षणाचे जनक मानले जातात. त्यांनी अनुभवातून शिक्षण, लर्निंग बाय डुईंग यावर भर दिला. त्यांच्या मते अध्यापन हा एक सामाजिक आणि सहभागात्मक सोशल अँड पार्टिसिपेटरी अनुभव आहे. त्यासाठी 3 आवश्यक घटक किंवा आधारस्तंभ लागतात: शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक वातावरण किंवा अभ्यासक्रम. शिक्षक काय करतात? मार्गदर्शन. फक्त वाचन न करता विद्यार्थ्यांची आवड, इंटरेस्ट ओळखणारा आणि त्यांना योग्य दिशा देणारा दुवा ठरतो. विद्यार्थी शिकण्याच्या केंद्रबिंदू, सेंटर ऑफ लर्निंग. जॉन डुई म्हणतात, फक्त मुलासाठी असते. मुलाने शिक्षणासाठी नव्हे, त्यांच्या गरजा, आकलन शक्ती, पार्श्वभूमी यांचा अभ्यास केला जातो. शैक्षणिक वातावरण, एन्व्हायरमेंट ऑर करिक्युलम. फक्त पुस्तकाचा संच नसून सेट ऑफ एक्सपिरियन्स आहे, अनुभवांचा संच आहे. शैक्षणिक वातावरण हे फक्त पुस्तकांचा संच नसून अनुभवांचा संच आहे. जॉन डुई म्हणतात, अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या वास्तविक जीवनाशी, रिअल लाईफशी जोडला गेला पाहिजे. तसेच वर्गातील वातावरण, शिस्त, सहकार्य, स्वातंत्र्य हे सुद्धा यात येते. उदाहरणार्थ, समजा वर्गात पाण्याचे महत्त्व शिकवायचे आहे. जर फक्त शिक्षक हा पर्याय असेल, शिक्षक उत्तम आहे, त्यांना सगळे कळते, पण विद्यार्थ्यांची मने शिकण्यासाठी बंद आहे आणि अभ्यासक्रम 50 वर्ष जुना आहे, जुन्या आकडेवारीनुसार शिकणे यशस्वी होणार नाही. जर फक्त विद्यार्थी पर्याय क असेल तर विद्यार्थी हजर आहे पण शिक्षक अनुभवी नाही आणि अभ्यासक्रम अव्यवहारी थेरॉटिकल आहे, विद्यार्थी कंटाळतील. हे फक्त आणि फक्त एक निष्कर्ष आहेत. जॉन डुईचा त्रिकोण पर्याय ब जर असेल, शिक्षक म्हणतात गावातील तलाव कोरडा पडतोय. विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही जाऊन पाण्याची पातळी मोजू का? त्यांची उत्सुकता. अभ्यासक्रम किंवा वातावरण असे असते की शाळाबाहेर फील्ड ट्रिप किंवा शालेय ट्रिप असं पण म्हणतो आपण, जाऊन प्रत्यक्ष तलाव पाहणे, तेथील शेतकऱ्यांशी बोलणे,
सोशल एन्व्हायरमेंट आणि पाणी वाचवा हा प्रकल्प अभ्यासक्रमात समाविष्ट असतो. या तिन्हीचा मेळ घातल्याशिवाय अध्यापनाला अर्थ येत नाही. म्हणूनच जॉन डुई म्हणतात तिन्ही आधारस्तंभांना महत्व दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात एक चर्चा डिस्कशन आयोजित केले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडली आणि शिक्षकांशी संवाद साधला. हे अध्यापनाच्या कोणत्या वैशिष्ट्याचे दर्शन घडवते? एक काम करायचं आहे, ज्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपलं उत्तर नोंदवायचं आहे. पर्याय पाहूयात. निदानात्मक व उपचारात्मक, परस्पर संवादी आणि संप्रेषण आधारित इंटरॅक्टिव्ह, गतिमान प्रक्रिया, बौद्धिक कार्य. बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे परस्पर संवादी आणि संप्रेषण आधारित. स्पष्टीकरण पाहूयात काय आहे याचं. अध्यापन ही एकतर्फी रस्ता, वन वे स्ट्रीट नाही, हे आपण आधीच्या प्रश्नात पाहिले. परस्पर संवादी इंटरॅक्टिव्ह म्हणजे दोन तर्फी, टू वे संवाद. यात केवळ शिक्षक बोलत नाही तर विद्यार्थ्यांच्या मनातील विचार, प्रश्न आणि कुतूहल, क्युरिओसिटी यांना उकल, व्हेंट मिळते. संप्रेषण कम्युनिकेशन म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर ऐकणे, विचारणे, उत्तर देणे आणि शरीर भाषा या सर्वांचा समावेश असतो. लर्निंग, क्वेश्चनिंग, रिस्पॉन्डिंग अँड बॉडी लँग्वेज या सर्वांचा यामध्ये समावेश असतो. इंटरॅक्टिव्हचे प्रकार काय आहेत? शिक्षक विद्यार्थी प्रश्नोत्तर, विद्यार्थी गटचर्चा, प्री टीचिंग, विद्यार्थी अभ्यास सामग्री, स्वयं अध्ययन, शोध. व्यावहारिक उदाहरण, तुमच्या उदाहरणांचा रंगतदार विस्तार. एका इतिहासाच्या वर्गात शिक्षक म्हणतात अशोकने कलिंग युद्ध का केले? पारंपरिक नॉन इंटरॅक्टिव्ह शिक्षक म्हणतात अशोकाला सत्ता वाढवायची होती म्हणून त्याने कलिंग जिंकले. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी नाही. परस्पर संवाद इंटरॅक्टिव्ह पर्याय ब. शिक्षक प्रश्न विचारतात, एक विद्यार्थी उठतो, सर कलिंगची खूप श्रीमंती होती म्हणून अशोकाने ते जिंकले असावे, त्याचे मत. दुसरा म्हणतो नाही, त्याला बौद्ध धर्म पसरवायचा होता म्हणून. प्रतिवादी. शिक्षक म्हणतात छान, ही दोन्ही कारणे आहेत, पण त्यानंतर अशोकाने सगळी युद्धे थांबवली हे लक्षात घ्या. याचा अर्थ काय? विद्यार्थी त्यांच्या मतांना दुजोरा देतात आणि पुढचा विचार उद्योजित करतात. येथे एक प्रकारचा विचारांचा जागर, ब्रेन स्टॉर्मिंग सुरू झाला. शिक्षक फक्त जाणकार, नॉलेजर नसून संवादाचा सूत्रधार, मॉडरेटर बनला. हा परस्पर संवादी, इंटरॅक्टिव्ह आणि संप्रेषण आधारित अध्यापनाचा आदर्श आहे. पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला गणितातील गुणाकार समजत नसेल तर शिक्षक त्याची ही अडचण शोधून तिला सोप्या पद्धतीने बेरीज करून पुन्हा समजावतात. ही अध्यापनाची कोणती वैशिष्ट्ये एकत्र आली आहेत? सर्वांनी लक्ष द्यायचंय. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट करायचं आहे. पर्याय पाहूयात. फक्त गतिमान आणि बौद्धिक. पर्याय ब. निदानात्मक आणि उपचारात्मक. पर्याय सी. परस्पर संवादी. पर्याय डी. त्रिकोणात्मक आणि व्यावसायिक. करेक्ट आहे. योग्य उत्तर आहे निदानात्मक आणि उपचारात्मक. स्पष्टीकरण पाहूया. अध्यापनाच्या वैद्यकीय मेडिकल स्वरूपाची आठवण करून देतो. शिक्षक हा मानसिक आरोग्य तज्ञ, मेंटल हेल्थ और लर्निंग डॉक्टर सुद्धा आहे. निदानात्मक, डायग्नोस्टिक म्हणजे काय? डायग्नोसिस म्हणजे रोगाचे निदान. अध्यापनात जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या चुका, अडचणी आणि शिकवण्यातील अडथळे, बॅरियर्स शोधण्यासाठी विशेष चाचण्या, डायग्नोस्टिक टेस्ट, निरीक्षण, ऑब्झर्वेशन किंवा मुलाखती, इंटरव्ह्यू घेतात तेव्हा ते निदान करतात. उदाहरणार्थ, हे मूल गुणाकारात का चुकते? हे मूल गुणाकारात चूक करते कारण त्याला बेरीज चांगली येत नाही, की पाढे माहीत नाहीत, की लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, हे निदान झाले. उपचारात्मक म्हणजे काय? रिमेडियल म्हणजे काय? रिमेडी म्हणजे इलाज किंवा उपाय. निदानानंतर त्या विशिष्ट अडचणीवर मात करण्यासाठी जी वेगळी, सोपी किंवा पर्यायी पद्धत वापरली जाते ती उपचारात्मक शिक्षण, रिमेडियल टीचिंग होय. उदाहरणार्थ, जर गुणाकार येत नसेल तर त्याला
पुनरावृत्ती बेरीज रिपीटेड ॲडिशन दाखवणे. 3 गुणिले 4 बरोबर 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजेच 12. जर पाढे अडचणीचे असतील तर त्यासाठी गोड्या कँडी मोजून गुणाकार शिकवणे. एकत्र आली याचा अर्थ ही एक अविभाज्य जोडी आहे. इनसेपरेबल. फक्त निदान करून उपचार न केल्यास विद्यार्थ्याची अडचण कायम राहते. फक्त उपचार करून सरळ सरळ शिकून निदान न केल्यास तो चुकीचा म्हणजे अडचणीशी जोडणारा नाही चुकीचा ठरू शकतो. उदाहरणार्थ, एका वर्गात 20 मुले आहेत. शिक्षकांनी गुणाकाराचा पाढा शिकवला. परीक्षेत एक मुलीला समजा सीमा गुणाकाराची उत्तरे चुकत आहेत. पायरी काय आहे पाहूया निदान. त्यासाठी डायगोनस काय होईल की शिक्षक सीमाला वेगळे बोलावतात, तिची उत्तरे पाहतात. आढळते की सीमाला 2चा पाढा येतो पण 3चा येत नाही, कारण तिला 3ची बेरीज 3 अधिक 3 अधिक 3 जमत नाही. तिची बेरीज ही मूळ अडचण आहे. इथे निदान झाले. मुळाशी समस्या बेरीज आहे, पाढा नाही. पुढचा प्रश्न आहे, महाविद्यालयातील प्राध्यापकाला नवीन विषय शिकण्यापूर्वी अनेक संदर्भ ग्रंथाचे वाचन आणि संशोधन करावे लागते. हे अध्यापनाच्या कोणत्या वैशिष्ट्याला धोरण देतात? योग्य पर्याय सांगायचा. पर्याय पाहूया. गतिमान प्रक्रिया, त्रिकोणात्मक प्रक्रिया, परस्पर संवादी, बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य, इंटेलेक्च्युअल अँड प्रोफेशनल. योग्य उत्तर आहे बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य. स्पष्टीकरण पाहूया. अध्यापन ही अशी क्षेत्रे आहे जिथे अंदाजे अप्रॉक्स चालत नाही. शिक्षक हा बौद्धिक इंटेलेक्च्युअल असतो, कारण त्याला आपल्या मेंदूची, बुद्धीची, विश्लेषणाची क्षमतेची आणि स्मरणशक्तीची सर्वोत्तम कसरत करावी लागते. आणि तो व्यावसायिक प्रोफेशनल असतो, कारण त्याच्याकडे समाजाने दिलेली एक मोठी जबाबदारी असते, म्हणजेच पिढी घडविण्याची, आणि त्यासाठी त्याला पगार मिळतो, नियम असतात आणि सतत अपडेट राहणे अपेक्षित असते. बौद्धिक इंटेलेक्च्युअल बाजू काय आहे? शिक्षक हा फक्त वाचक, रीडर नसतो, तो संशोधक, रिसर्चर असतो. त्याला माहिती असते की विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र हे स्थिर नसतात. दररोज नवे संशोधन, रिसर्च पेपर्स प्रकाशित होतात. म्हणूनच व्याख्यानाला जाण्यापूर्वी तो 3 ते 4 वेळा लेखकांची पुस्तके, ऑनलाईन जर्नल्स आणि केस स्टडीज वाचतो. हे त्याच्या बौद्धिक प्रामाणिकपणा, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टीचे लक्षण आहे. व्यावसायिक प्रोफेशनल बाजू, डॉक्टर, वैद्य जसे नवीन औषधाबद्दल अभ्यास करतो, वकील जसे लॉयर जसे नवीन कायदे वाचतो, तसे शिक्षकानेही नवीन शास्त्रीय पद्धत, नवीन तंत्रज्ञान आणि विषयातील नवीन संशोधन अवश्य जाणून घेतले पाहिजे. अन्यथा तो 1990ची माहिती 2024 मधील मुलांना देईल, जे व्यावसायिकदृष्ट्या निष्काळजी ठरेल. उदाहरणार्थ, समजा एका महाविद्यालयातील प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI हा नवीन विषय शिकवायचा आहे. अव्यावसायिक अनप्रोफेशनल शिक्षक तो 2010 मधले जुने नोट्स घेऊन येतो. तो म्हणतो AI म्हणजे रोबोट्स. त्याला नवीन ChatGPT, डीप लर्निंग किंवा AI मधील नैतिकतेचे इथिक्स काहीच ठाऊक नसते. विद्यार्थी कंटाळतात, कारण त्यांना तर हे सगळं गुगलवर माहिती असतं. बौद्धिक व व्यावसायिक शिक्षक तो 1 महिना आधीपासून तयारी करतो, 5 इंग्रजी पुस्तके वाचतो, 3 ऑनलाईन कोर्सेस करतो, AI वरील शेवटच्या 2 वर्षातील नोबेल पुरस्काराची माहिती काढतो आणि शिकण्यासाठी इंटरॅक्टिव्ह कोडिंगची उदाहरणे तयार करतो. वर्गात जाऊन केवळ वाचन करत नाही, तर विद्यार्थ्यांना सांगतो, हा भाग मी अमुक जर्नलमध्ये वाचला, तो अप्रासंगिक झालाय. त्याऐवजी नवीन सिद्धांत हा आहे. ही प्रचंड मेहनत, वाचन आणि संशोधन ही त्याची बौद्धिक क्षमता दाखवते, आणि वेळेवर अद्ययावत ज्ञान देणे हे त्याचे व्यावसायिक कर्तव्य, प्रोफेशनल ड्युटी असते. म्हणूनच अध्यापन बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य आहे. पुढचा प्रश्न, अध्यापन ही एक त्रिकोणात्मक प्रक्रिया आहे. या विधानानुसार खालीलपैकी त्रिकोणाचा कोणता कोन
गहाळ झाल्यास अध्यापन अपुरे राहते. पर्याय पाहूयात. फक्त इमारत, फक्त शिक्षक, विद्यार्थी आणि वातावरण, फक्त शिक्षकांचा पगार. पर्याय डी आहे फक्त पुस्तकांची संख्या. योग्य उत्तर आहे शिक्षक, विद्यार्थी आणि वातावरण. स्पष्टीकरण पाहूयात. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक अभ्यासक्रम, टीचर, स्टुडंट, एन्व्हायरमेंट ऑर करिक्युलम यातील कोणताही एक गहाळ झाला तर अध्यापन अपूर्ण, इनकम्प्लीट आणि अप्रभावी, इनइफेक्टिव्ह ठरते. गणितीय, मॅथमॅटिकल दृष्टिकोन, शिक्षणाचे यश, सक्सेस, शिक्षक, विद्यार्थी, वातावरण. जर कोणतीही एक संख्या गुणाकारात शिक्षणाचे यश बरोबर शिक्षक गुणिले विद्यार्थी गुणिले वातावरण, जर कोणतीही एक संख्या गुणाकारात 0 असेल तर उत्तर 0 येते. उदाहरणार्थ 3 वेगवेगळ्या वर्गांची कल्पना करा. वर्ग 1, शिक्षक गहाळ. वर्गात अत्यंत हुशार विद्यार्थी आहेत, भरपूर पुस्तके आणि स्मार्ट बोर्ड वातावरण आहे, पण शिक्षक आजारी असल्याने आला नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करतात, पण कठीण गणितीय संकल्पनेत जसे की कॅल्क्युलस ते अडकतात. त्यांना मार्गदर्शक गायडन्स नसल्याने काहीच शिकू शकत नाहीत. विद्यार्थी गहाळ. उत्तम शिक्षक हे अत्याधुनिक वर्ग आहेत, पण उत्तम शिक्षक अत्याधुनिक वर्ग वातावरण आहे, पण विद्यार्थीच वर्गात उपस्थित नाहीत किंवा ते पूर्णपणे बहिरे किंवा निष्क्रिय आहेत. शिक्षक कितीही चांगले व्याख्यान देतात, ते कोणी ऐकत नाही. ज्ञानाचे स्थानांतरण म्हणजे ट्रान्सफर होत नाही. वर्ग 3, वातावरण किंवा अभ्यासक्रम गहाळ. शिक्षक उत्तम आहे, विद्यार्थी उत्सुक आहेत, पण त्यांना शिकवायचा विषयच चुकीचा किंवा जुना आहे. जर शिक्षक सांगतात की प्लुटो हा ग्रह आहे, आज तो बटू ग्रह आहे, आणि वातावरण इतके अरुंद आहे की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला मनाई आहे, तर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता दडपली जाते. या तिन्ही परिस्थितीत अध्यापन अपयशी ठरते. म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक आणि वातावरण कोणतेही एक गहाळ झाल्यास अध्यापन अपुरेच राहते. पुढचा प्रश्न आहे, कोरोना काळात अध्यापन पूर्णपणे ऑनलाईन गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम वर स्थलांतरित झाले. हे उदाहरण अध्यापनाच्या कोणत्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकते? योग्य उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून सांगायचं आहे. योग्य उत्तर माहिती असेल तर. पाहूयात पर्याय काय आहेत. त्रिकोणात्मक प्रक्रिया, बौद्धिक कार्य. पर्याय सी आहे गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया. पर्याय डी आहे निदानात्मक प्रक्रिया. योग्य उत्तर आहे गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया. उत्तराचं स्पष्टीकरण काय आहे पाहूया. गतिमान, डायनामिक या शब्दाचा अर्थ स्थिर नसलेले, बदलणारे, अनुकूल, ॲडॅप्टेबल असणे. कोरोनाने जग थांबवले, पण अध्यापन थांबले नाही. त्याने आपला आकार, फॉर्म बदलला. हेच या वैशिष्ट्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. स्थान बदलले. भिंतींनी वेढलेली वर्गखोली, क्लासरूम ही अध्यापनासाठी अनिवार्य, मॅन्डेटरी नाही हे सिद्ध झाले. ती स्वयंपाकघरातील टेबल, बेडरूम किंवा अगदी उद्यानातही स्थलांतरित झाली जर वायफाय असेल तर. टूल्स, साधने बदलली. खडू फळ्याऐवजी स्क्रीन शेअर, डिजिटल पेन आणि ब्रेक आउट रूम्स, छोटे गट वापरले गेले. शिक्षकांना एका रात्रीत तंत्रज्ञ टीच सेवे व्हावे लागले. वेळ बदलला. शिक्षण हे फक्त सकाळी 10 ते 4 या वेळेत बांधलेले नाही हे सिद्ध झाले. शिक्षक रात्री 10 वाजता देखील शंका सोडवत होते. कंटिन्युअस, सतत चालणारी ही संकल्पना कोरोनाचा काळ संपला तरीही हायब्रिड मोड, काही मुले ऑनलाईन, काही ऑफलाईन कायम राहिली. किंवा आजही अनेक शिक्षक पाऊस किंवा धुके असल्यास ऑनलाईन क्लास घेतात. याचा अर्थ अध्यापनाने त्या संकटाशी जुळवून घेतले आणि वाहत राहिले. उदाहरण, कल्पना करा एक पारंपरिक शिक्षिका सविता मॅडम 20 वर्ष फक्त खडू आणि फळा वापरत होत्या. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झाले. स्टॅटिक मानसिकता. जर अध्यापन स्थिर असते तर त्या मॅडम म्हणाल्या असत्या, मला हे येत नाही, मी वर्ग घेऊ शकत नाही.
मुले व 1 वर्ष वाया घालवतील शिक्षण थांबले असते. गतिमान डायनामिक गतिमान मानसिकता. त्या मॅडमनी लगेच आपली पद्धत बदलली. त्यांनी मुलाचा फोन घेऊन गुगल मीटचा वापर शिकून घेतला. फळ्याऐवजी त्यांनी पेंट ॲप वापरून अंक लिहायला सुरुवात केली. जर एखाद्या विद्यार्थ्याचा इंटरनेट स्लो होता तर त्याच्यासाठी त्या ऑफलाईन प्रिंटेड वर्कशीट्स घरी पोहोचत. लॉकडाऊन संपल्यावर त्यांनी हायब्रिड पद्धत चालू ठेवली. जर एखादा विद्यार्थी आजारी असेल तर तो घरून क्लासला जोडू शकतो. अध्यापनाने भौतिक वर्गखोली, फिजिकल क्लासरूम ही अट मोडली आणि डिजिटल स्पेस स्वीकारली. हा बदल थांबला नाही, तो सतत वाहत आहे. डायनामिक यालाच गतिमान आणि सतत चालणारी प्रक्रिया म्हणतात. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील कमतरता ओळखणे आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही अध्यापनाची कोणती वैशिष्ट्ये एकत्रितपणे सांगतात? पर्याय पाहूयात. पर्याय ए गतिमान आणि त्रिकोणात्मक, पर्याय बी परस्पर संवादी आणि बौद्धिक, पर्याय सी निदानात्मक आणि उपचारात्मक, पर्याय डी आहे फक्त व्यावसायिक. तर योग्य उत्तर आहे निदानात्मक आणि उपचारात्मक. स्पष्टीकरण पाहूया. वर्तनातील कमतरता बिहेवियरल डिफिशियन्सीज असे म्हटले आहे, जे केवळ गणित विज्ञानातील चुकांपुरते मर्यादित नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या सवयी, दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सामाजिक वर्तनातील अडथळे जसे की अतिलाजाळूपणा, आक्रमकता, एकाग्रतेचा अभाव देखील असू शकतात. निदानात्मक डायग्नोस्टिक म्हणजे छाननी स्क्रीनिंग हा शिक्षकाचा शोधक डिटेक्टिव्ह असण्याचा क्षण आहे. शिक्षक केवळ नोंदणी, अटेंडन्स, गुण, मार्क्स पाहत नाही, तर विद्यार्थ्यांच्या चुकांचे कारण, रूट कॉज शोधण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी वर्गात बोलत नाही हे लाजाळूपणा आहे की त्याला विषय समजत नाही की घरची परिस्थिती त्रासदायक आहे, हे जाणून घेण्यासाठी शिक्षक निरीक्षण, ऑब्झर्वेशन, बोलणे, इंटरव्ह्यू किंवा विशेष चाचण्या डायग्नोस्टिक टेस्ट घेतो. उपचारात्मक रिमेडियल म्हणजे उपाययोजना, थेरपी और ट्रीटमेंट. निदान झाल्यावर शिक्षक एकच पद्धत सर्वांना लागू करत नाही, तर त्या विशिष्ट कमतरतेसाठी खास उपाय स्पेसिफिक रिमेडी आखतो. उदाहरणार्थ, जर मुलाला विषय समजत नसेल तर त्याला वेगळा अभ्यासक्रम किंवा सोपी उदाहरणे, जर तो आक्रमक असेल तर त्याच्यासाठी वैयक्तिक संवाद, काउन्सिलिंग किंवा त्याला खेळात रचनात्मक ऊर्जेसाठी गुंतवणे. एकत्रित का महत्वाचे? कंबाईंड. फक्त निदान करून उपचार न केल्यास ती फक्त लेबल ठरेल. उदाहरणार्थ, हा मुलगा आळशी आहे, ते एक लेबल लागलं. फक्त उपचार सरळ शिकवणे, निदान करून न केल्यास तो उपाय अंधारात बाण मारण्यासारखा इनइफेक्टिव्ह असेल. उदाहरणार्थ, शिक्षिका सौ जोशी मॅडम यांच्या वर्गात राहुल नावाचा मुलगा आहे. राहुल गणितात हुशार आहे, पण वर्गात कधीच बोलत नाही आणि गटकार्य ग्रुप ऍक्टिव्हिटी दरम्यान तो एका कोपऱ्यात बसतो. निदानात्मक पायरी डायग्नोस्टिक काय त्यांनी केलं पाहूया. सौ जोशी यांनी फक्त हा लाजाळू आहे असे म्हणून सोडून दिले नाही. त्यांनी आठवडाभर त्याचे निरीक्षण केले, त्याची पालक भेट घेतली. समजले की राहुल 2 वर्षापूर्वी दुसऱ्या शहरातून स्थलांतरित झाला आहे, त्यामुळे त्याला मराठी हिंदी भाषेत अडचण येते. म्हणूनच तो बोलण्यास घाबरतो, कारण त्याला भाषेची व्होकॅब्युलरी खात्री नाही. इथे निदान झाले. मूळ अडचण भाषा आहे, लाजाळू नाही. उपचारात्मक पायरी रिमेडियल. त्यांनी त्याला वर्गात उत्तरे लेखी देण्याची परवानगी दिली. रिटर्न तणाव कमी. शाळेतील स्पोर्ट्स डे मध्ये त्याला कॅप्टन बनवले, जिथे कमी बोलावे लागते पण कृती असते, ऍक्शन असते. त्याचा आत्मविश्वास वाढला. इंग्रजीच्या सोप्या कविता त्याला लिपसिंग म्हणजे तोंड हलवणे करायला सांगितल्या. मग हळूहळू मोठ्याने वाचायला सांगितले. उपचार केला. 3 महिन्यांनी राहुल गटात मिसळू लागला. ही संपूर्ण प्रक्रिया प्रथम अडचण शोधणे आणि नंतर निदान
तिच्यासाठी खास उपाय ही अध्यापनाची निदानात्मक व उपचारात्मक वैशिष्ट्ये एकत्र कशी कार्य करतात याचा उत्तम नमुना आहे. पुढचा प्रश्न आहे, एका वर्गात शिक्षक फक्त स्वतःच बोलत राहतात आणि विद्यार्थ्यांना काही विचारू देत नाहीत, तर त्या वर्गात अध्यापनाचे कोणते वैशिष्ट्य गहाळ आहे? विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पर्याय आहेत बौद्धिक कार्य, पर्याय बी आहे गतिमान कार्य, पर्याय सी आहे परस्पर संवाद आणि प्रभावी संप्रेषण इंटरॅक्शन, पर्याय डी आहे निदानात्मक. योग्य उत्तर बरोबर पर्याय सी परस्पर संवाद आणि प्रभावी संप्रेषण. स्पष्टीकरण पाहूयात. अध्यापनाच्या हृदयाची आठवण करून देतो. हर्ट एकतर्फी व्याख्यान वन वे लेक्चर हे रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन नसलेले हृदय आहे. ते तांत्रिकदृष्ट्या चालते पण जीवन शिक्षण तेथे नसते. परस्पर संवाद इंटरॅक्शन सॉकर गेम, फुटबॉल मॅच. एकतर्फी म्हणजे जणू शिक्षक टेनिस बॉल फेकत आहेत सर, पण विद्यार्थी रॅकेट संवादाचे साधन धरू शकत नाहीत. खऱ्या अध्यापनात ही सततची चेंडूफेक पासिंग बॉल असते. शिक्षक विचारतात, विद्यार्थी उत्तर देतो, शिक्षक त्यावर फीडबॅक देतात, दुसरा विद्यार्थी प्रश्न विचारतो, शिक्षक स्पष्टीकरण देतात. प्रभावी संप्रेषण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे फक्त आवाज नव्हे, शिक्षक बोलतो आहे पण जर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, स्वतःची उदाहरणे देण्याची किंवा म्हणायची सर हे मला समजले नाही म्हणण्याची परवानगी नसेल तर संप्रेषण ही एकतर्फी झाली. खरे संप्रेषण कम्युनिकेशन हे समज शेअर्ड मिनिंग निर्माण करते, ते जे फक्त परस्पर बोलण्याने डायलॉग शक्य होते. गहाळ झाल्यास काय होते? विद्यार्थी निष्क्रिय श्रोते पॅसिव्ह लिस्नर बनतात. त्यांची विचारशक्ती गोठते. ते फक्त नोट्स काढतात पण त्या नोट्सचा अर्थ त्यांच्या मेंदूत उतरत नाही. उदाहरणार्थ, शिक्षक शर्मा सर इतिहास शिकवत आहेत, ते सतत बोलत आहेत. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय होते. फक्त ऐकत आहेत. विद्यार्थी फक्त ऐकत आहेत. गहाळ एका मुलाच्या मनात प्रश्न येतो, सर पाकिस्तानला वेगळी स्वातंत्र्य तारीख का मिळाली? पण शिक्षक शांतता पाळायला सांगतात आणि पुढचा मुद्दा सुरू करतात. मुलाला आपले कुतूहल क्युरिओसिटी दाबून ठेवावे लागते. परिणाम की वर्गात 40 मुले आहेत, त्यापैकी 30 जणांना ती तारीख पाठ झाली, रोट झाली, पण 30 जणांना त्या तारखेचा खरा अर्थ सिग्निफिकन्स नीट समजला नाही, कारण त्यांना ती घटना माउंटबॅटनशी जोडता आली नाही, ते विचारू शकले नाहीत. जर परस्पर संवाद इंटरॅक्शन असता, एक विद्यार्थी विचारतो, सर माउंटबॅटन फक्त ब्रिटिश अधिकारी होते, त्यांनी तारीख स्वतः का ठरवली? शिक्षक उत्तर देतात, छान प्रश्न. ब्रिटिशांना जपानी युद्धामुळे घाई होती आणि मग वर्गात एक ज्वलंत चर्चा सुरू होते. या संवादात इतिहासाचे तुकडे पीस एकमेकांना जोडले जातात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाच्या बौद्धिक आणि व्यावसायिक कार्य या वैशिष्ट्याला विरोधी आहे? पर्याय पाहूयात. पर्याय ए, शिक्षकाने विषयाची सखोल तयारी करणे. पर्याय बी, शिक्षकाने अभ्यासक्रमातील नवीन संशोधन वाचणे. पर्याय सी, शिक्षकाने काहीही अभ्यास न करता फक्त पुस्तक वाचून दाखवणे. पर्याय डी, शिक्षकाने वर्गात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज असणे. योग्य पर्याय पाहूया. शिक्षकाने काहीही अभ्यास न करता फक्त पुस्तक वाचून दाखवणे. स्पष्टीकरण काय आहे पाहूया. बौद्धिक व्यावसायिक या संज्ञेची नकारात्मक व्याख्या निगेटिव्ह डेफिनेशन विचारतो, म्हणजे बौद्धिक व्यावसायिक काय नाही ही सांगायची आहे. बौद्धिक इंटेलेक्च्युअल म्हणजे काय? विषयाचे सखोल आकलन, विश्लेषण आणि विविध दृष्टिकोन प्रॉस्पेक्टिव्ह विचार करण्याची क्षमता. व्यावसायिक प्रोफेशनल म्हणजे काय? कर्तव्याची जाणीव, नीतिमत्ता
इथिक्स, वेळेचे पालन, सतत शिकणे, CPD कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि समाजाचा विश्वास राखणे. फक्त पुस्तक वाचून दाखवणे हे दोन्ही कशाला विरोधी आहे? बौद्धिकतेला विरोध. पुस्तक वाचणे हा वाचकचा धंदा आहे, रीडर. पण शिक्षक हा टीकाकार, क्रिटिक आणि अनुवादक, ट्रान्सलेटर आहे. तो पुस्तकातील जुनी उदाहरणे काढून त्याऐवजी आजच्या काळातील जसे ChatGPT, सोशल मीडिया उदाहरणे देतो. फक्त वाचून दाखवण्यात मेंदूची कसरत, मेंटल एक्सरसाइज नसते, ती फक्त तोंडाची कसरत असते. व्यावसायिकतेला विरोध. हे अत्यंत अनव्यावसायिक, अनप्रोफेशनल आहे. जर शिक्षक फक्त पुस्तक वाचत असेल तर विद्यार्थी तेच पुस्तक घरी बसून वाचू शकतात. शिक्षकाला पगार का द्यायचा? डॉक्टर फक्त औषधांचा लेबल वाचून दाखवत नाही, तो निदान करतो. तसे शिक्षकांनी स्वतःची बुद्धी, अनुभव आणि संशोधन वापरून क्लास रंजक, एंगेज बनवायला हवा. उदाहरणार्थ, समजा एखादा शिक्षक भारतीय राज्यघटना शिकवत आहे. विरोधी किंवा अव्यावसायिक वृत्ती. शिक्षक वर्गात येतो, पुस्तक उघडतो आणि मोठ्याने वाचायला सुरुवात करतो. अनुच्छेद 17, अस्पृश्यता निषिद्ध आहे. विद्यार्थी कंटाळलेले आहेत. त्यांना विचारायचे आहे, सर, आजही अस्पृश्यता का होते? पण शिक्षक म्हणतात, हे पुस्तकात लिहिलेले आहे, बस. पुढचा मुद्दा. शिक्षक फक्त एक टेप रेकॉर्डर बनला आहे. त्याला स्वतःची मते, विश्लेषण किंवा घटनेचे सामाजिक परिणाम, सोशल इम्पॅक्ट माहीत नाही, किंवा त्याने ते स्वतः वाचलेच नाही. हे बौद्धिक कारण किंवा विश्लेषण नाही. आणि व्यावसायिक कारण निष्काळजी आणि विद्यार्थ्यांची गरज नाकारणारी. दोन्ही विशेषतांना स्पष्ट विरोधी, कॉन्ट्राडिक्टरी आहे. आज आपण पाहिले